काय तोच तर किल्ला आहे ना. हो. काय ढगाले आणि हे हा आपला केंजळगड. मग काय होय करोडोंची खोली आहे खाली. मला किती लागत रे केंजळगड. आता आपण पहिल्यांदाच आलोय, काय माहिती आपल्याला. हे समोर रायरेश्वरचं पठार. इथं वरती केंजळगड आहे. इथं दिसत नाही डोक्यामध्ये. हे गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे. इथं जागा आहे पार्किंगला भरपूर. आणि इथनं ह्या साईडला ही छोटीशी शाळा आहे. या शाळेच्या इथून रोड आहे आपल्याला वरती गडावरती जाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहे केंजळगडाला भेट द्यायला. आणि आपल्यासोबत हे आपले काने काका आणि समीर आणि दत्ता भाऊ आहेत. तर आत्ताशी आपण सुरुवात करतोय गड काढायला. केदळ नाही रे, केंजळ. ह्या इथल्या रोडने आलो आपण. आणि गावातले अर्धा तास लागेल म्हणत होते. 15 मिनटं. हे बघा इथं खाली सरळ खूप खोल आहे. इथं खाली सरळ. आणि ह्या साईडला ते धरण आहे आणि पलीकडं कमळगड. ह्या रोडने आलो आपण वरती. हो, इथं मोठं खून आहे बरं का त्याची. असू शकतं दरवाजे वगैरे पडल्यामुळे. दरवाजे सारखं छोटंसं टाक आहे हे पाण्याचं. आणि हा समोर एवढा मोठा दिसतो ना, इथून एवढा असा मोठा भाग आहे. इथं संपतोय. हा केंजळगड आहे. केवढा मोठा आहे बघा. इथं हा बघा बाले किल्ला केंजळगड, सॉरी कमळगड. आणि इथंच समोर हे वाड्याचे अवशेष आहेत, पडलेल्या वाड्याचे अवशेष. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या साईडला कमळगड. तोच तर किल्ला आहे ना. हो. काय ढगाले आणि हे हा आपला केंजळगड. इकडे एक गुरुज आहे. का तर कोरलेला काहीतरी बघत आहोत तिकडे. हा बघा इथला दरवाजा गडाचा.
गुफा ह्या गडावरती होय. मी बराच व्हिडिओ बघितला याचा. ते आपल्या व्हिडिओ सारखे होते. तो की आतमध्ये झोपून चुकलं जाते ते. हा होते नाही तर ते गुहेरी मार्ग आहे नाही बेट आहे का आणली पावसामुळे आणली. ती बॅटरी एक मागव आपली आपण सगळे ना स्टेशन यायचं हे करू तिथंचली बॅटरी ना. हा ती लय भारी आहे. गुहा खूप मोठी आहे आणि खूप आतमध्ये आहे आणि आतमध्ये आपण जात जात गेलो तर नंतर आपल्याला झोपून आतमध्ये जावं लागतं आणि त्याच्यापुढे असं वाटतं की काय आपण काय पलीकडे निघेल का काय असं आपल्याला फिलिंग होतं. परंतु हे चिखल आणि पाऊस असल्यामुळं आम्ही काही झोपून आतमध्ये गेलो नाही. गुहा होती इथं इकडनं आलो आपण आणि हे समोर कातरलेले हा कमिंग दत्ता भाऊला तिथं काहीतरी गुहा दिसलेली आहे. चला बघूयात गुहा देखेंगे. पाऊस जोरात आहे. इथं बुरुज आहे म्हणजे होता पडलाय अख्खा. टाक आहे इथं आपल्याला पाण्याचं टाकं लागलं. तरी किल्ले उभे मग काय वाड्याचे अवशेष. इथं एक तलाव आहे. मोठा तलाव आहे तो पिण्याच्या पाण्याचा. तिकडं लांब आहे पलीकडचा टोक. इथं तो झेंडा आहे. इथं पाण्याचा टाका. पुन्हा एकदा ते वाड्याचे अवशेष दिसत आणि बहुतेक एवढंच आहे की होय कोरोनाची खोली आहे खाली. केंजाय गडावरील शौचालय अंदाजे त्या हा अंदाज आहे आमचा. कारण तोफेचं हे पण वाटते पण बांधकामावरनं ते शौचालय वाटते.
बघा बाकी सगळं काय आजूबाजूला फक्त जवळचं दिसतंय लांबचं काहीच नाही दिसत. हे बघा हे पाणी बघा कसं वरती येते बघा पण वरती येते पाणी. सुंदर असा रिव्हर्स वॉटरफॉल आपण पाहिला. इकडनं आलो आपण. धुकं खूप आहे, जमल तेवढं दाखवायचा प्रयत्न आहे तुम्हाला. इथं विटांचा इथं विटांचं बांधकाम एवढं मोठं. इथं एक वाड्याचं हे इथं पायऱ्या आहेत वरती जायला. आणि 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 काय रे तिकडं का इथं वा मस्त पाण्याचा टाका इथं स्वच्छ पाणी बघा. हा वाडा खूप मोठा असावा कारण इथे पायऱ्या आणि खूप मोठ्या वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. इथे पायऱ्या आहेत त्याच्या आणि या साईडला पण सुद्धा सरळ पायऱ्या आहेत वरती जायला. त्या वाड्यापासून वर आलो की इथं चुन्याचा घाणा पाहायला मिळतो आपल्याला. विटा बघा जुन्या काळातल्या विटा द्या. बघा वाड्याचा अवशेष. हे बघा इथं पण वाडा होता बघा. त्या फक्त अवशेष राहिले फक्त. त्यावरती आलो आपण. इथं काय ते पाहिजे आणि हे इकडचं शेवटचं किती छान. आणि इकडं समोर रायरेश्वराचं पठार इकडे समोर आहे. हे छोटं असं दारूगोळ्याचं कोठार आपल्याला पाहायला मिळतं इथं. हा इथे अजून एक चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळाला दुसरा. इथून आपण वरती आलो होतो. इथं त्या पायऱ्या काढता आपल्याला आणि इथं आल्याच आपल्याला मंदिर लागते बघा. मंदिर आहे. गडावरती पाहण्यासारखं काय आहे जर तुम्ही माणसांना तर खरंच ह्या ज्या 55 पायऱ्या आहेत ना ज्या अखंड ह्या कातळ खडकामध्ये कोरल्यात. अतिशय सुंदर अशा पायऱ्या आहेत. अख्खा उभा असा खडक चिरला आहे त्यांनी
आणि त्याच्यामध्ये ह्या अशा मोठ्या पायऱ्या त्यांनी तयार केल्यात. मग हा इथं समोर नवरा नवरीचा डोंगर आहे आणि इथं कमळगड, ह्या कमळगडावरून आपल्याला दिसत होतं. आहे बघा इथे धरण, हे धरण आपल्याला दिसत होतं ते. आणि ती गुहेमध्ये जे आपण गेलतो ना बघा, इथून बाहेर पडायला वाट आहे त्या गुहेची, दिसतो इथनं. आणि हा आपला केंजळगडाचा बाहेर गेला. हे समोर रायरेश्वर पठार आणि हा इकडा रायरेश्वर केंजळगड.